कांदा पिकात सध्या फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात पानावरती पांढरे चट्टे दिसतात. तर हे पांढरे चट्टे मित्रांनो, फुलकिडे ज्याला आपण थ्रिप्स म्हणतो, हे पानाचा पृष्ठभाग ओरखडून त्यातून रस शोषण करतात. त्यामुळे पानावर पांढरे चट्टे दिसतात. यामुळे आपल्या उत्पादनात घट येते. तर याचं नियंत्रण करण्यासाठी मित्रांनो आपल्याला फिप्रोनिल यूज करायचा आहे. चांगल्या ब्रँडेड कंपनीचं फिप्रोनिल यूज करायचं आहे आपल्याला. त्याने ही समस्या आपली नियंत्रणात येईल. आणखी बऱ्याच ठिकाणी तपकरी लांब गोलाकार चट्टे दिसत आहे पातीवर. तर शेतकरी मित्रांना प्रश्न पडतो. तर मित्रांनो, ही सुरुवात करपाची आहे. करपा जो रोग आहे त्याची सुरुवात आहे. तर यासाठी आपल्याला सुरुवातीला जास्त हार्ड बुरशीनाशक यूज नाही करायचं. आपल्याला ब्ल्यू कॉपर ऑक्झिक्लोराइड जे आपण म्हणतो त्याची फवारणी करायची आहे आपल्याला. असं नियंत्रण करायचं आहे. आणखी आपला कांद्यामध्ये चांगलं उत्पादन येण्यासाठी आपण जे रासायनिक खत देणार आहोत मित्रांनो, तर शेवटच्या डोसमध्ये आपल्याला एकरी 15 किलो गंधक द्यायचा आहे कांदा पिकाला. तसेच पोटॅश द्यायचं आहे आपल्याला जवळपास 25 किलो प्रति एकर. आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जर सुरुवातीला द्यायला नसेल मित्रांनो, तर 20 किलो प्रति एकर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायचं आहे कांदा पिकासाठी. असं जर तुम्ही नियोजन केलं तर चांगला कांद्याचं उत्पादन मिळते. तसेच सुरुवातीला कांदा पिकाची वाढ खूप मोठ्या प्रमाणात दिसत असेल आणि जो कांद्याची मान असते त्याच्यामध्ये जर आपल्याला जशी पाहिजे तशी वाढ दिसत नसेल तर तुम्ही लिओसिनचा वापर करू शकता फवारणीमध्ये. तर ह्या सर्व गोष्टीचं जर नियंत्रण केलं तुम्ही आणि असं नियोजन केलं तर कांदा पीक चांगलं उत्पादन देऊ शकते आपल्याला.